नमस्कार सर्वांना. आपण आलो आहोत द ग्रँड पुरोहित प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये, जे की ताथवडेमध्ये आहे आणि हे खूप छान आहे. तर यात थाळीच मिळते असं नाही, तर सर्व प्रकारचे पंजाबी डिशेस पण मिळतात. तर काय काय मिळतं ते आपण बघूया आणि चला जाऊया. आता इथे समोर आपल्याला चित्र दिसतंय पुरोहित थाली म्हणून. तर त्याच्यात साऊथ इंडियन, राजस्थानी, पंजाबी हे सगळं लिहिलेलं आहे आणि ही आहे एंट्री राजस्थानने सजलेली. बघा, प्रत्येक चित्रात राजस्थानी शैली इथे दिसत आहे. खूप सुंदर चित्र आहेत ही आणि छान गणपती बाप्पाही दिसतोय आपल्याला. प्रत्येक चित्र हे राजस्थानचेच आपल्याला कौतुक इथे सांगतं आहे आणि दारावर सुद्धा राजस्थानी डिझाईन त्यांनी पेंट केलेली आहे पूर्ण. आणि आम्ही तर वेटिंग करत आहोत कारण गर्दी आहे खूप. तर हे बघा, वरतीसुद्धा राजस्थानी शैलीचेच सगळे चित्र काढलेले आहेत. जोपर्यंत वेटिंग चालू आहे तोपर्यंत आपण वरती जाऊन येऊ. हे खालची साईड आहे. तर वरती काय आहे ते बघूया. तर वरती आम्हाला कळलेलं आहे की ती थालीचं जे सेक्शन आहे ते वरती आहे. तर आपण बघूया थालीमध्ये काय काय आहे. हे वरून खालचं रेस्टॉरंट दिसतं आहे. तर हे सगळी थाली आहे आणि याच्यात 25पेक्षा जास्त आयटम आपल्याला थालीमध्ये मिळणार आहेत. तर ही थालीचं चित्रच त्यांनी इथे दिलेलं आहे. मध्ये आपण जात आहोत. तर हा एरिया खूप सुंदर आहे. इथे पण राजस्थानी छटा दिसते आहे. खूप छान अरेंजमेंट्स आहेत आणि वरती पण छान प्लांट्स रोवलेले आहेत. याप्रमाणे ही अशी अंडाकार थाळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी राजस्थानी चित्र ही लावलेली आहेत आणि तसेच पेंटिंग्ससुद्धा केलेले आहेत. तर ही एक छान गोष्ट इथे वाटली मला. कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि इथे थाळी खाणारे खवय्ये बसलेले आहेत. तर आपण बघूया थालीमध्ये काय काय आहे. तर इकडे आता आपण जाऊया आणि बघूया. थालीमध्ये आहे स्वागत पेय जलजिरा मसाला छाछ आहे. स्वीटमध्ये आमरस, मूग डाळ हलवा, पुरणपोळी आहे. नंतर समोसा, ढोकळा, पनीर चिल्ली हेही आहे. स्पेशलमध्ये बाटी आहे आणि भाजीमध्ये खास गट्ट्याची सब्जी आहे, शाही पनीर आहे, आलू मटर आहे, भेंडी फ्राय पण आहे, फुलका रोटी, सादी पुरी आणि राईसमध्ये प्लेन राईस, मूग दाल खिचडी, परत दाल फ्राय पण आहे, गुजराती कढी, राजवाडी कढी हे सर्व आहे, पापड आहे, खिचिया आहे आणि इमलीची चटणी पण आहे. हे सगळे थाली आहे आणि आपण आता खाली आलेलो आहोत. तर ही पण एक थाली आहे. ही आहे बाटी थाली. यात बाटी, गुलाबजाम, चूरमा आणि खिचिया पापड दिला जातो आणि दाल दिली जाते. तर ही पण एक थाली आहे. तर हे सुंदर असं रेस्टॉरंट आहे आणि आता आम्हाला जागा पण मिळालेली आहे. तेव्हा आम्ही वेटिंग करत होतो. खूप सुंदर आहे इथे बसायला, छान अरेंजमेंट्स आहेत. तर आपण आता जाऊया आणि खाऊया. आता आम्हाला ही जागा मिळालेली आहे तर आम्हीही आता बसत आहोत. बघूया इथल्या मेन्यू कार्डमध्ये अजून काय काय आहे. हे आहे सुंदर असं मेन्यू कार्ड इथलं. यात किती प्रकारच्या थाल्या आहेत आणि त्यांची प्राईस काय आहे, त्याच्यात काय काय आहे हेही आपण यात बघणार आहोत. तर आता ही सुंदरशी थाली पण दिसते इथे. तर चला बघूया पुढे. हे आहेत स्टार्टर, लाईट स्टार्टर आहेत हे सगळे. तुम्ही बघू शकताय. प्राईस पण आहे. स्पेशल ऑफ राजस्थान हे चूरमा आणि हा पापड जो आहे खिचिया पापड. राजस्थानी रेस्टॉरंटमध्ये आले तर खिचिया पापड हा घेतलाच पाहिजे. तर याप्रमाणे हा खूप सुंदर मेनू आहे आणि प्राईस पण दिलेली आहे. तर ही एक पनीर स्टिक जे आहे ते वेगळे वाटत आहेत, ते पण छान आहे. आणि इथली स्पेशालिटी जी आहे गट्ट्याची सब्जी ती पण आपल्याला दिसणारच आहे. तर हे मेन्यू कार्ड आणि त्याच्या सगळ्या किमती ज्या आहेत त्या मी इथे मुद्दामच तुम्हाला ठेवला आहे दाखवायला, कारण की थाली व्यतिरिक्त काय काय आहे तेही मला सांगायचं होतं म्हणूनच. आणि आम्ही यात खूप सुंदर डिश घेतली ती म्हणजे राजवाडी पनीर.
पंजाबी पण घेतले आहे आम्ही थोडेसे, आणि राजस्थानी रेस्टॉरंटमध्ये आलो म्हणून राजवाडी पनीर घेतलेलं आहे आम्ही. तर सगळ्या प्रकारचे डिशेस इथे अवेलेबल आहेत. ही बघा, गट्ट्याची सब्जी, शेवभाजी, आणि इथे आपल्याला भेंडीची पण चित्र दिसतंय, आलू मटर दिसतोय. तर हे सगळे राजस्थानी टाईपचे पदार्थ त्यांनी दाखवलेले आहेत. आणि हे पंजाबी जे मी तुम्हाला सांगते आहे. थालीमध्ये तुम्हाला दहीवडासुद्धा मिळणार आहे, आणि तंदुरी रोटी आहे, आणि फुलका पण आहे. इथला फुलका खूप सुंदर आहे, आम्ही घेतला होता, आणि छान तूप लावून मिळतो. आता इथे बघा, दाल बाटीचे सेक्शन आलेलं आहे. 3 प्रकार 4 प्रकारच्या थाल्या आहेत, आणि ही थाली आहे. 4 बाट्या प्रत्येक थालीमध्ये मिळतात. जे थालीचं सेक्शन आहे त्या पानावर ऑथेंटिक राजस्थानी थाली लिहिलेलं आहे. त्याच्यात थाली आहे चटपटी दाल बाटी, गुलाबी दाल बाटी, राजवाडी दाल बाटी. हे सगळे थाळ्यांचे प्रकार आहेत, ज्याच्यात 4 बाटी मिळते, आणि चूरमा, दाल तडका, कांदा, लिंबू, लसणची चटणी, हे सगळं चटपटी दाल बाटीमध्ये तुम्हाला मिळतं. गुलाबी दाल बाटीमध्ये 4 बाटी, घी, दाल तडका, लसूणची चटणी, कांदा, लिंबू, सॅलेड, हे सगळं मिळतं. प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे. राजवाडी दाल बाटीमध्ये 4 बाटी, दाल तडका, जयपुरी गट्ट्याची सब्जी, गुलाबजाम, खिचिया पापड, बटर मिल्क मिळतं, लसूणची चटणी, कांदा, लिंबू, सॅलेड, हे सगळं मिळतं. मोठी थाळी आहे महाराजा दाल बाटी थालीमध्ये तुम्हाला वांग्याचं भरीत मिळेल, गूळ आणि लस्सी हे ॲडिशन असतं. तर आमची ऑर्डर आली आहे. आम्ही क्रीम ऑफ टोमॅटो सूप घेतलेला आहे, आणि हॉट अँड सॉर सूप घेतलेला आहे. तर सूप खूप टेस्टी आहेत. आणि भाज्यांमध्ये राजवाडी पनीर घेतलेलं आहे, आणि घेतलेला आहे व्हेज मराठा, आणि ही आहे फुलका रोटी. फुलका खूप सुंदर, टेस्टी आणि मऊसूत आहे. बाबांसाठी एकदम छान आहे. फादर्स डे असल्यामुळे त्यांना मऊ गरजेचंच आहे. तर रोजच खातात तसे, पण आज मिळालं आहे बाहेर पण मऊ रोटी. तर हे आहे राजवाडी पनीर, ज्याची ग्रेव्ही टेस्ट खूप सुंदर आणि काजूंनी भरमसाठ. राजवाडी पनीरमध्ये त्यांनी पनीरला स्टफिंग दिलेलं आहे, माव्याचं, पनीरचं आणि ड्रायफ्रूट्सचं. तर हे सगळं स्टफिंग केलेलं आहे पनीरमध्ये. तर हे असं हे राजवाडी पनीर आहे. आणि ही आहे लच्छा पराठा पण घेतला आहे आम्ही. आणि आता हे व्हेज मराठा पण आहे. आता यात व्हेज मराठाचं सांगायचं झालं तर याचे आपण इतर ठिकाणी व्हेज मराठा घेतो त्याची जी साईज आहे कोफ्त्याची ती बऱ्यापैकी मोठी असते, पण यांची व्हेज मराठाची साईज जी आहे ती आपले गट्टे असतात त्याच्यापेक्षा थोडी मोठी अशी आहे. त्याच्यामुळे सगळ्याच लोकांना ती पुरतात, कारण क्वांटिटी मग ती बरीच दिलेली असते व्यवस्थित. तर हे आहे राजवाडी पनीर, ज्यात ड्रायफ्रूट्स आहे स्टफिंग, आणि पनीर आणि मावा. तर याप्रमाणे ही भाजी आहे. तर आणि आम्ही पापडही घेतला आहे. जर तुम्ही राजस्थानी रेस्टॉरंटमध्ये जातात तर खिचिया पापड जरूर घ्या. आणि मस्तपैकी आम्ही घेतलेला आहे जिरा राईस, ज्याच्यात जिराचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान निखरली जाते, खूप छान लागतं जिऱ्याची टेस्ट. तर असा हा आमचा फादर्स डे सेलिब्रेट झाला. आणि बघू शकताय प्रत्येक ठिकाणी राजवाडी राजस्थानी डिझाईन दिसत आहे, त्याच्यामुळे हे खूप छान वाटतं. प्रत्येक कोपरा हा राजस्थानी बहरून गेलेला वाटतो. आणि सिटिंग अरेंजमेंट्स खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. आणि हात धुण्यासाठी याप्रमाणे तुमचे हात जागेवर धुतले जातात, आणि बडीशोप वगैरे दिली जाते. नंतर आम्ही गेलो महावीर आईस्क्रीम कुल्फी येथे. ही कुल्फी इथली फेमस आहे. तर ही आहे वाकडला ही कुल्फी मिळते. तर खूप सुंदर ही महावीर आईस्क्रीम कुल्फी आहे. कुल्फीची टेस्ट अप्रतिम आहे. त्यात मावा कुल्फी खूप सुंदर लागते, भरभरून मावा टाकलेला आहे. आणि तुम्ही जर गेलात तर जरूर
ह्या ठिकाणी भेट द्या. तुम्हाला इथल्या कुल्फ्या जरूरच आवडतील. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.